तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा AI निर्मित बनावट व्हिडिओ तयार करून आर्थिक मदतीचे आमिष दाखवत वसईतील एका 66 वर्षीय महिलेची तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै रोजी संबंधित महिलेला इंस्टाग्रामवर एक रील दिसली। या रीलमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय गरिबांना आणि गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करत असल्याचे तसेच मदत हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते। महिलेने रीलमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला। त्यानंतर तिला संवादासाठी आणखी एक मोबाईल क्रमांक देण्यात आला। दुसऱ्या क्रमांकावर फोन करून महिलेला 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली। त्यावेळी तिला 5000 रुपये प्रक्रिया शुल्क भरण्यास सांगण्यात आले। त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर सायबर भामट्यांनी तिला परदेशातून 77 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले। मात्र त्यासाठी कर आणि इतर शुल्क भरावे लागतील असे सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली। महिलेने खासगी क्रेडिट सोसायटीकडून कर्ज घेतले, आपले दागिने गहाण ठेवले, तसेच मुलीच्या बँक खात्यातूनही पैसे काढले। त्यानंतर सायबर भामट्यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यामध्ये तिने एकूण 12 लाख रुपये ट्रान्सफर केले। ही संपूर्ण आर्थिक देवाणघेवाण तब्बल 10 दिवसांत झाली। मात्र त्यानंतरही तिला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पाळीव पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ झैद यांनी दिली।